नमस्कार. इकडे मी एक मोठा चमचा बासमती तांदूळ घेतला आहे. ते स्वच्छ धुवून घेते. नळाखाली स्वच्छ धुवून तांदूळ स्वच्छ धुवून घेतला. इकडे मी अर्धा कप दूध घेतलं आहे. त्यामध्ये हे गुड्डेचे 4 बिस्किट आपण हे बिस्किट भिजवून घेऊया. इकडे मी 1 कपभर पाणी गरम करायला ठेवले. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. पाणी उकळले की हे तांदूळ घालून 10 मिनिटं आपण हे तांदूळ शिजवून घेऊया. इकडे भात शिजलाय. हे पहा. इंडक्शन बंद करून हे पाणी आपण गाळून घेऊ. याप्रमाणे भात शिजवून घेतला. इकडे हा राईस मी 5-1 मिनिटं झाकण लावून ठेवला होता. हे पहा. आता आपण इंडक्शन पुन्हा चालू करूया. यामध्ये 1 कपभर दूध घालूया. हे मिक्स करून याला एक उकळी येऊ देऊ. यामध्ये वेलची पूड, आवडीनुसार ड्राय फ्रूट्स, 2 चमचे साखर. खिरीला घट्टपणा येण्यासाठी मी इकडे गुड्डेचे 4 बिस्किट भिजवून दुधामध्ये घेतले. ते घालूया. यामध्ये कॉर्नफ्लॉवर अथवा कंडेन्स मिल्क घालण्याची गरज नाही. दोन मिनिटं हे गरम करून इंडक्शन बंद करूया. इकडे आपली ही खीर तयार आहे. यामध्ये आपण अर्धा चमचा तूप घालूया. हे अर्धा चमचाभर तूप. इंडक्शन बंद करून सर्व करूया. इकडे मला थोडंसं जायफळ किसून घालायचं होतं. ते बाजूलाच राहून गेलं. थोडंसं घालते. खीर आपली तयार आहे. कंडेन्स मिल्क, कॉर्नफ्लॉवर हे न वापरता तयार केलेली ही खीर करून पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. काजू बदाम असे क्रश करून घालू शकता.